टमाटे लावलोय हे आमचं सगळं माळव आहे हे आम्ही करतो आम्ही खातो हे भाजी. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी बघा 8 वाजता आम्ही आलो तर रानात, म्हणजे 8ला बी थोडा टाईम आहे 10-20 मिनटं. तेव्हा आलाय विराज रानात. विराज चल ह्याच्यात टमाटे आणि थोडी मिरची टाकली, पिशवी घेऊन जा घरी. मिरची हाई, थोडी कोथिंबीर आणि टमाटे टाकलेत. इकडे बघ. हा जा घरी आता. कडाला घेऊन भीती वाटते होय तुला? कडाला घेऊ होय तुला? चल मग कडाला घेतो तुला घरी सोडतो. बघा कसं हसू येतंय. कडाला घेतलं की विराजला हसू येतंय. आता काय करायचं माहिती का आपल्याला? विराजला द्यायचं घरी लावून आणि मला जायचंय दार्याव. तुला मी घरी लावतो दादा. आणि तिथं सोडू तुला? मग तू जाशील घरी एकटाच? बर तुला बांधाव सोडतो, तू घरी जा आणि मी काय करतो धाऱ्याव जातो. मग हा दादा मला जायचंय धाऱ्याव. इकडे बघू रे आता. बाय कर एकदा. हा आणि जा घरी आता. विराज चालला घरी आणि मी चालला आता दाऱ्याव. विराजला घरी सोडले आता. चला आता हाय. तर सध्याला देतोय ज्वारीला पाणी बरं का. ही आपली आहे ज्वारी पाठीमागं. तर ह्या ज्वारीला देतोय पाणी. आता डोक्याला लागायला लागली तर पाणी देणं गरजेचं आहे. कारण आता ज्वारी आलेली आहे, म्हणजे पोठऱ्यात म्हणायचं. आता कणसं बाहेर निघायला लागलीत आणि 10 दिवस झाला असेल मी पाणी दिलेलं ज्वारीला. तर आता देतोय पाणी आणि पाणी देणं बी गरजेचं होतं ज्वारीला. आणि आता जर पाणी दिलं तर ह्याच्यावर ज्वारी बी येऊ शकते ह्या पाण्यावर. आणि टायमाला तर अजूनही एखादं पाणी देता येईल. डोक्याच्या वर गेली, कणसं पण यायला लागलीत. टायमाला तर अजून एखादं पाणी देता बी येईल. आणि नंतर मग ज्वारी आणि गहू निघल्याच्या नंतर आपण शेतीतल्या रानातून एकदम मोकळं झालो पुन्हा. आत्ता तर कितवा पहिलाच महिना चालू आहे. डायरेक्ट मग जून महिन्यात पेरणीपर्यंत काय कामच नसतं रानात, नाही का? मग निवांत झालं होतं रानातून. आपण रानातले कामं संपत. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय दाखवता येईल ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. रानातून घरी बी जाणारी तर 1-2 तासाचं भरणं आहे म्हणायची. 2 तासात भरणं पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर घरी जायचंय. आणि घरी गेल्याच्या नंतर मग ड्युटीला बी जायचंय. तर बघू आज व्हिडिओमध्ये काय काय दाखवता येईल ती मी दाखवायचा प्रयत्न करतो. सकाळी सकाळी 8 वाजल्यात म्हणायचं आणि सूर्य असा उगलेला आहे. आणि आत्ताच पहिल्या साऱ्याला पाणी मी सोडलंय. पण पहिल्या साऱ्याला पाणी सोडून ज्वारी खूप मोठी झाली आहे, नाही का? सगळं एकदम असं. जर आता वाघाची भीती कमी आहे, नाही तर वाघाची जर भीती असती तर एवढ्या ज्वारी तर आत्ता सध्याला उभा राहणं खूपच म्हणजे भीतीचं हे झालं असतं. तर एवढी ज्वारी वाढली म्हणजे पर डोक्याच्या वर गेलेली आहे. आणि अशी ज्वारी सध्याला मोठी ज्वारी झाली. पण आता पाणी देणं चालू आहे ज्वारीला. पण भीती वाटते, नाही का? कधी कधी असं ज्वारी जर असेल ना मोठाली तर भीती वाटते. आता पाणी साऱ्यात इथं चालू आहे. एक सारा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. आता एक सारा फुल भरून चाललाय. मग आपलं एक साऱ्याला असंच पाणी द्यायचं सकाळी सकाळी. तर कसं एकदम दाट वातावरण वाटतंय, नाही का? जर हे वाघ आले म्हणलं ना तर पूर्ण भीती वाटते. दाऱ्यावर सुद्धा येऊ वाटत नाही पुन्हा. कारण इकडं जिकडं बघावं तिकडं ज्वारीत उभं राहिलं ना तर साईडनी आपण दिसत पण नाहीत अशी ज्वारी आहे. सध्याला काय झालंय, पूर्णपैकी आपली ज्वारीचं भरणं झालंय. आता चाललोय मी घरी. आणि आता सध्याला 10:30 वाजल्यात. 10:30 वाजता आता मोटर बंद करायची, घरी जायचंय आणि मग जेवण करून ड्युटीला जायचंय. चला म्हणलं थोडा उशीर का व्हायना पण आज पूर्ण ज्वारीला पाणी झालं पाहिजे. तर रात्रीच्या ज्वारीला पण पाणी दिलं. काल सकाळी गव्हाला पाणी दिलं. म्हणजे आता झालंय सगळं पाणीच झालंय. आज 2 दिवस गेले म्हणायचं भरण्यात. आजचा दिवस म्हणजे 10:30 वाजल्या. सकाळच्या 8 वाजता मोटर चालू केली ती.
चला आता घरी, आता आंघोळ करून घेतो पटकन आणि ड्युटीला जायचं. बघू आता दीपलीचं काय चाललंय, जेवण करायचंय. चला आजचा हिडू तर सकाळ सकाळ स्टार्ट केला ना, आता सकाळच्या 10:30 वाजल्यात. तर चला आता सध्याला आहेत आम्ही दुकानात, दीपा आणि मी. तर आजचा विषय असा आहे की आज आहे वामन भाऊची पुण्यतिथी 50वी. आणि आज किती तारीख आहे? आज 10 तारीख. 10 तारीख 10/1/2026 हा. आणि श्री संत कशातली? वामन भाऊ कशातली? यांची पुण्यतिथी आहे आज. हा. तर ती 50वी. तर मग काऊन नाही आपण गेलो? सगळे तालुका जाईन आपला, आष्टी तालुका आज सगळे. तालुका नाही, सगळे लोक पुणे मुंबईहून लोक येतात, कुठून पण लोक येतात, कुठून खूप बी. गर्दी असते नाही का? लयच गर्दी असते, लय म्हणजे लय. मग आपण दरवर्षी जातो, हा. पण आज कशामुळे नसतून गेलो. त्यांना पण माहिती आहे आपली छोटी मुलगी आहे, हा. आपल्याला तिला घेऊन एवढ्या गर्दीत जाता येणार नाही. हा. आपण एखाद्या दिवशी जाऊ. जायचं म्हणलं जाऊ शकतो, हा. पण लय लहान आहे, नको लय नाही का लहान गर्दीचं. आहे, नको. लय म्हणजे लयच गर्दी असते आज, इतकीच गर्दी असते की म्हणजे आपली लहान पोरगी वाहन तुम्हाला माहिती कुठं असतात लावलेली? 5 किलोमीटरला. 5च्या बी ते चिखलीतच लावले म्हणायचं. हा हा जी गाठावर चिखलीतच लावले वाहन, आणि तिथून पुढे चलत आपण एवढं लेकरू घेऊन नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. हा, त्याच्यामुळं मग आज आपण नाहीये, म्हणजे आम्ही जाणार इथं, पण 2-3 दिवसानंतर 2-3 आम्ही दिवसांनी. जाऊ. 15-14 तारखेला संक्रांत ते 15 तारखेच्या आसपास जाऊ आम्ही. तर आम्ही जाणार इथं बघू आता. मंगळवारी एक तर जायचं होतं, दीपक म्हणते बुधवारी संक्रांती. हा. तर मग गुरुवारी शुक्रवारी गेलं, देवीचा वार आहे, तर शनिवारी देवीला पण जायची ना आपल्याला. हा. तर शुक्रवारी जाऊ नये असं शुक्रवारी जाऊ काहीतरी आपण. फिक्स. तर मग आम्ही जाणार इथं त्या दिवशी असं फिक्स केलंय. हा, मग आज- गडावरती जाऊ, गडावरून आपल्या देवीला जाऊन घरी. हा. मला वाटत होतं आज मी जावा, पण तुम्ही जायचं ना मग. पण जायचंय ना आपल्याला नंतर, म्हणलं मग जाऊन दे, ठीक हा, आहे. म्हणूनच नाही तर मग तुम्ही जाऊन यायला काय नसतं. तुम्ही आता जाऊन तो 5 मिनिटात तुमचं एक मला काय झालंय, दुकानात पण काम आहे, मग मला जाऊन दे, आता कामच करतो. जायची तर हायच ना, मग शुक्रवारी गेलं दर्शन जायचंय होणार. आपल्याला शुक्रवारी तर. हा, चला बाकी काय मग. बाकी काय नाही मग. चला आता निघलोय मी पण ड्युटीला आष्टीला. तर दीपा डबा बांधलाय. डबा बांधलाय. तुम्ही करा, काय करा आता, तुमचा आवरा. म्हणजे तुमचं आवरला असेल तर उरका आणि जा तुम्ही लवकर आष्टीला. तुमचं काय काम असेल ते करा आणि संध्याकाळी जरा लवकर येत जा. थंडी लय पडते. हा, थंडी लय पडती. लेकरांसाठी लवकर येत जा. लेकर संध्याकाळी येडाण करतात, लाईट राहत नाही कधी कधी. हा हा. तर चला जा तुम्ही आष्टीला. आता सध्याला विराजला सोडायचे शाळेत. विराज चल बाय बाय करीत जा. चला विराज चालला शाळेत. कुठे चालला तू? शाळेत. इकडे बघायचं वर कॅमेऱ्याकडे. शाळेत तर येतो विराजला सोडून. पिप पिप हॉर्नच आहे ती. हा हॉर्नच आहे ती.